तर कसे आहे तुम्ही मित्रांनो? ना आता निघालो नमित दादाच्या साखरपुड्याला. ना थोड्या वेळासाठी गाडीत बसलो, म्हणजे बसमध्ये बसलो. निघाली ना आता ट्रॅफिकमध्ये अडकली. आताच अडकायचं होतं का ट्रॅफिकला? माहित नाही का डायरेक्ट रोज चिट्टीच्या माणसं आलेलं बच्च्या समोर? माहित नाही का? ना चालू झाला पालघरचा घाट. ना हा पालघरचा कालदुर्ग किल्ला. ना त्यानंतर घाट उतरलो. ना भाडोलीला पोचताना आम्ही काय बघितला तर हे भाई फुल सोय आहे भाडोलीला. ना माहित नाही कोणत्या रस्त्यातून घुसलो पण घुसलो. आणि निघालो आमच्या वहिनीच्या मांडवात. ना भाई मांडव असं सजलेला की मी काय सांगू नाही. ना मांडवात बसलो. ना थोड्या वेळ साखरपुड्याचा विधी चालू झाला. ना बघितलं तर मम्मी पण तिकडे पोहोचले होते. ना थोड्या वेळात दादा आणि वहिनीचा साखरपुडाही झाला होता. आता मी उठणारच होतं तेव्हा हे चालू झाला. एडिटर प्लीज काहीतरी कर. ना घुसलो जेवणाच्या मांडवात. आज वाटतं जास्त शाकाहारीला रांग आहे, कारण की आज मंगळवार आहे ना म्हणून. ना जीवना डायरेक्ट बसमध्ये बसायला लागलो. नाही काला अंधार. ना त्यानंतर हा रात्रीचा घाट. ना थोड्या वेळात पालघरी आला होता. ना असा परत वाटत होतं की डायरेक्ट घाटातच घुसलो होतो. ना पोचलो डायरेक्ट घरी. ना साखरपुडा ब्लॉग पार्ट 2 इकडे झाला. जर तुम्ही पार्ट 1 नाही बघितला तर तुम्हाला पार्ट 2 नाही समजणार. त्याआधी पार्ट 1 बघा. मग काय भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला.